म्हणते चंपा फ्लेवरचा आणा. मला पकडा माझ्याकडे कॅमेरा. तर काय यांचा ब्लॉग सुरू करायचा. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं आमच्या हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी चालू केलाय ब्लॉग. मी मॉक करायलो ना, है का? मामी चान्सल नाही तर कदम सर. हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आता सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर निघालेलो आहे. तर आम्ही ना आता ब्लॉग शूट करत आहे. तर आम्ही आता तिघे पण निघाले आहे. काय झालं? तिला म्हणलं तो मोबाईल कुठे हो, ती म्हणते सांगत आहे का? मी म्हणलं हे ठेव, ते दे. तिला आधी दिला म्हणून दोन्ही ठेव. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं तंगडी वाळमध्ये. मला पकडा माझ्याकडे कॅमेरा. तर काय यांचा ब्लॉग सुरू करायचा. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं तर गाईस आम्ही ना आता केक आणण्यासाठी जातोय. तर आमचं चाललं की कोणता फ्लेवरचा घ्यायचा. त्या दिवशी आम्ही यांच्या बड्डेच्या वेळेस गुलकंद फ्लेवरचा आणला होता. तर हे म्हणजे चंपा फ्लेवरचा आणा. आता हे फ्लेवर आम्हाला कुठे सापडणार? पुण्यामध्ये सापडायला लागणार आहे. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी चालू केलाय ब्लॉग. मी मॉक करायलो ना. हे असं एका ब्लॉगमध्ये दोघं असतात का? तर गाईज आम्ही जिथून दरवेळेस केक आणतो तिथून आम्ही आणणार होतो, पण ते दुकान बंद होतं आणि आम्ही बरेच फिरलेलो आहे. तर आम्हाला केकचं दुकानच सापडत नाही. कसा केक घ्यायचा? कसा? मला वाटते त्या दिवशी गुलकंद फ्लेवर पण छान होता ना. तरी पण दुसरा पाहू, पिस्ता वगैरे असा. दुसरा कसला? पिस्ता पाहू. आणि तुला माहिती आहे का चॉकलेटचा नका, चॉकलेटचा ना मला ते कडूच लागते नुसतं. ते चॉकलेट मरणाची भरलेली. तर काही निलेशचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो केक घेण्यासाठी आणि तिथेच बाजूला आम्ही केकला गेलो आणि तिथे एवढे फ्लेवर होते की आम्हाला काहीच कळत नव्हतं कुठला फ्लेवर घ्यायचा. ते अखेरला आम्ही सिलेक्ट केलाच. नाही का? दुसरं कोणते? केशर कुल्फी, रसमलाई, व्हॅनिला आहे, मिक्स फ्रूट आहे, व्हाईट फॉरेस्ट आहे, गोल्डन ट्रफल आहे. मिक्स फ्रूट आहे का? कुठले मिक्स फ्रूट? हा का? घेऊ कोणतं घ्यायचं ते? हा कोणता आहे? केशर कुल्फी. केशर कुल्फी. मिक्स फ्रूट पण मस्त लागेल. हे द्या. तर गाईज आम्ही केक घेतलेला आहे आणि चॉईस या मॅडमची आणि या मॅडमची दोघीची आहे. जर काही केक जर कोणाला आवडला नसला तर पूर्णपणे ब्लेम तुमच्यावर करण्यात येईल. आबा घ्या. आबा हे वाटाले की मगाशीच लावले का? मामा घ्या. मामा आहे का? मामा घ्या. मामा है का? मामी चान्सल नाही तर कदम सर. मामा सापडलं वाटतं की? हा मामी. बरं दुसरा विषय सांगू काय? मामी म्हणली जावाई नाव टाका म्हणते केकवर. अरे आपल्याकडे लई पैसे आहे, आपण करोडपती होणार आहे. तू टेन्शन घेऊ नको. घ्या की कुठलं तरी कदम सर. घ्या कदमराव तुम्ही या. हे घे तुझी तलवार. तुमची कशाला करू? नाही मग क्वालिटी कमी होती. ब्लॉक करायचे आपल्याला दवाखान्यात जावं लागतं एकदा. आमचा पॉईंट बदललाय कदम सर. काय झालं? आमचा पॉईंट बदललाय. पॉईंट म्हणजे केसमध्ये. तो किती कधी चष्मा चेक केला? माझा म्हणताय तो ते मला दिसायला गेलं ना ते. तर गाईज आमचे परम मित्र विकासजी रायकर यायचा आज बर्थडे. आम्ही सकाळपासून त्याला सांगितलं नाही. विशेष म्हणजे आज तर त्याला विश सुद्धा केलेलं नाही. मी तर डायरेक्ट हॉटेलला जाऊन हे करावं म्हटलं होतं आणि आता करतोय आम्ही बर्थडे सेलिब्रेशन. सोबत आहे कदम सर. काय करीत गँग म्हणजे वासेपूर मला नाही कळलं. हा काय? गँग ऑफ वासेपूर. हा चला चला मग कापा केक.
केकच का? अरे हे घे की माचीस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे आबाजी रायकर. हॅपी बर्थडे टू यू. या तुम्ही. नाही तू खाऊ घाल ना. नाही, तुम्ही खाऊ तो मग मी खाऊ. तर गाईज हे विनायक कदम जे की पहिले तलाठी झालेले आहेत आणि आता पुण्याचे विस्तार अधिकारी एक झालेले आहेत. वेळातला वेळ काढून आम्ही बोलवल्यानंतर सेलिब्रेशनला आलेले आहेत. घ्या. खा. खावा खावा संपवायचंय. आम्हाला घरी बिलकुल आम्हाला काही हात नसते आणि इथं चारदा सांगावं लागले केक खा म्हणून. तर गाईज अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे. विकासजी रायकर तुम्ही तुमचे 2 शब्द जर आमच्या पुढे मनोगत व्यक्त केलं तर बरं होईल. रायकर वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि यावरची कुठली तरी पोस्ट घेऊन स्वतःला सिद्ध करावं ही तर माझी इच्छा आहे. नक्की 100%. कदमचा आशीर्वाद देतात तुमचा आशीर्वाद. तर गाईज आम्ही अशा प्रकारे निलेश आणि रायकरच्या सेलिब्रेशन मध्ये गेलो. तर आजच्या व्लॉग मध्ये एवढे. चला भेटूया नंतरच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.